नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव, युनिक अकॅडमी पुणे. जून 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संदर्भातला आढावा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. जून 2024 मध्ये तुम्ही जर बघितलं तर 18व्या लोकसभेचा निकाल लागला. ही अतिशय महत्त्वपूर्ण घटना आहे. इथून पुढल्या प्रत्येक एक्झाममध्ये या 18व्या लोकसभेवर आपल्याला प्रश्न विचारलाच जाणार आहे आणि 4 राज्याच्या विधानसभेचा देखील निकाल लागला आहे. त्याच्या संदर्भात देखील आपल्याला परीक्षाभिमुख पद्धतीने माहिती पाहिजे आहे. आता बघा, 18व्या लोकसभेच्या निकालाच्या संदर्भात तुम्ही बघितलं तर 543 जागेसाठी लोकसभेमध्ये जागा किती आहेत, जे काही संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभा हे कनिष्ठ सभागृह आहे आणि राज्यसभा हे वरिष्ठ सभागृह आहे. लोकसभेच्या ह्या कनिष्ठ सभागृहाच्या ज्या निवडणुका ह्या पार पडल्या एप्रिल मे मध्ये आणि त्याचा निकाल लागला जूनमध्ये, तर या निकालामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या हा भाग खूप महत्त्वाचा आहे. आता यात एक लक्षात घ्या, एनडीए आघाडीला जागा किती मिळाल्या आणि इंडिया आघाडीला जागा किती मिळाल्या 543 पैकी, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. मग बघा, आता एकूण जागा ज्या काय 543 आहेत याच्यामध्ये एनडीए आघाडीला किती मिळाल्या, 293 जागा मिळाल्या. बघा, एनडीए आघाडीला 293 आणि इंडिया आघाडीला किती मिळाल्या, 232 जागा मिळालेल्या आहेत. मग आता यामध्ये तुमच्यासाठी एक प्रश्न असा आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्यायचे की इंडिया आघाडीमध्ये एकूण किती पक्ष आहेत, याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. आणि दुसरं, इंडिया आघाडीमध्ये एकूण किती पक्ष आहेत याचं देखील उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे. मग आता एनडीए आघाडीमधल्या 293 मध्ये जर बघितलं तुम्ही तर सर्वाधिक जागा ज्या मिळाल्या आहेत ते बीजेपीला मिळाल्या आहेत, भारतीय जनता पार्टीला त्या 240 जागा मिळाल्या आहेत. आणि इंडिया आघाडीमध्ये सर्वाधिक जागा कोणाला मिळाल्या आहेत, काँग्रेसला 99 जागा मिळाल्या आहेत. मग आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, 2 आकडी जागा मिळवलेले पक्ष आपल्याला पाहिजेत की कोणत्या पक्षाने तशी जागा मिळाली. बघा, समाजवादी पक्षाला 37 जागा मिळाल्या आहेत, तृणमूल काँग्रेसला 29 जागा मिळाल्या, द्रमुकला 22 जागा मिळाल्या, तेलुगू देशमला 16 जागा मिळाल्या आणि संयुक्त जनता दलाला 12 जागा या ठिकाणी मिळालेल्या आहेत. म्हणजे 2 आकडी जागा मिळाले हे पक्ष. मग आता या ठिकाणी लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलंय, एनडीए आघाडीमधल्या जागा एकूण किती, त्यात एकूण असणारे पक्ष हे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाकायचे आहेत, किती पक्ष आहेत आणि इंडिया आघाडीमधले. आणि मग यामध्ये पर्टिक्युलर बीजेपीला किती मिळाल्या आणि काँग्रेसला किती मिळाल्या हा भाग महत्त्वाचा आहे, म्हणून तो भाग मी सुरुवातीला घेतलाय. आणि आतापर्यंत ज्या वेळेस लोकसभेचे इलेक्शन झाले, लोकसभेचे इलेक्शन आता समजा 19ला झाले होते, त्यानंतरच्या जर प्रश्नपत्रिका बघितल्या तर पॉलिटिकल सायन्समध्ये, राज्यघटना या पेपरमध्ये किंवा जनरल चालू घडामोडीमध्ये त्या लोकसभेमध्ये एकूण किती महिला निवडून आल्यात हा आकडा विचारलेलाच आहे. म्हणून सुरुवातीलाच मी बघा, 18व्या लोकसभेमध्ये एकूण 74 महिला निवडून आल्यात. एकूण किती महिला निवडून आल्यात, 74 महिला निवडून आल्यात. एका परीक्षेमध्ये असं झालं होतं की मुलं त्या महिलांची संख्या पाठ करून गेली, खासदारांची, महिला खासदारांची संख्या, परंतु आयोगाने पर्सेंटेजमध्ये, टक्केवारीमध्ये विचारलं होतं तर 13.63% महिला या ठिकाणी 18व्या लोकसभेमध्ये खासदार म्हणून निवडून आलेल्या आहेत. किती, 13.63%. हा आकडा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, आता याच्यामध्ये घटना म्हणजे माहिती खूप आहे सांगण्यासारखी, परंतु एक्झाम ओरिएंटेड काय माहिती हे खूप महत्त्वाचं आहे या ठिकाणी. मग आता महाराष्ट्रातून 7 महिला खासदार, आता 74 मधल्या 7 महिला खासदार झाल्यात महाराष्ट्रातून. त्यांची नावं, सुप्रिया सुळे कितव्यांदा झाल्यात, 4थ्यांदा खासदार झाल्यात, बारामती मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस. त्यानंतर प्रतिभा धानोरकर आहेत, वर्षा गायकवाड आहेत, प्रणिती शिंदे आहेत, शोभा बच्चव आहेत आणि स्मिता वाघ या महिला पहिल्यांदा खासदार झालेल्या आहेत. लक्षात घ्या, कोणत्या, प्रतिभा धानोरकर, वर्षा गायकवाड, प्रणिती शिंदे, शोभा बच्चव आणि स्मिता वाघ. आणि रक्षा खडसे आहेत. अशा एकूण किती महिला, 7. आता रक्षा खडसे 3ऱ्यांदा खासदार झालेत. कितव्यांदा, 3ऱ्यांदा. मग आता एकूण 7 महिला मंत्रीत जे काही मंत्रिमंडळ स्थापन झालं त्याच्यामध्ये देशात एकूण 7 महिला मंत्रीत आणि त्यात महाराष्ट्रातनं एकमेव महिलेचा समावेश आहे मंत्री म्हणून. त्या महिलेचं नाव आहे रक्षा खडसे, खासदाराचं नाव आहे रक्षा खडसे. अशा पद्धतीनं हा भाग एक लक्षात ठेवू शकता. आता बघा, 9 जून 2024 रोजी नरेंद्र मोदी सरकारच्या 72 मंत्र्यांनी काय घेतला, शपथ घेतला. मग या 72 मंत्र्याची काही यादी मी इथं तुम्हाला वाचून दाखवत नाही, तुम्ही ती माझी 6 आवृत्ती आली त्यात बघा, किंवा चालू घडामोडी बाय देवा जाधव नावाचं टेलिग्राम आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता. तर याच्यात जे महत्त्वाचं तेच आपण पाहूया. आता 72 मधले महाराष्ट्रातल्या किती मंत्र्यांना शपथ दिली असा जर प्रश्न आला तर महाराष्ट्रातले किती आहेत, 6. यात प्राधान्याने एक लक्षात घ्यायचं की महाराष्ट्रातले किती असा जर प्रश्न आला किंवा येऊ शकतो, म्हणून आपण महाराष्ट्रातले किती ह्या 72 मध्ये तर 6 आहेत. ते 6 कोणते बघा, नितीन गडकरी यांना परिवहन महामार्ग कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं, पियुष गोयल यांना वाणिज्य उद्योग कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं, रामदास आठवले यांना सामाजिक न्याय व सबलीकरण राज्यमंत्रीपद देण्यात आलं, प्रतापराव जाधव यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री. आता इथं हा महत्त्वाचा मुद्दा आहे, स्वतंत्र कार्यभार राज्यमंत्री. रक्षा खडसे यांना क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्रीपद देण्यात आलं. मुरलीधर मोहोळ जे काही पुण्याचे खासदार बीजेपीचे आहेत, जे पहिल्यांदाच निवडून आले आणि पहिल्यांदाच त्यांना मंत्रीपद मिळालं. सहकारी नागरी उड्डाण राज्यमंत्री. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या,
नितीन गडकरी, पियुष गोयल, रामदास आठवले, प्रतापराव जाधव, रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ हे जे काही 6 जण आहेत हे महाराष्ट्रातल्या 6 जणांना या ठिकाणी मंत्रिपद मिळालेलं आहे. हा एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता मग ह्या लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर आणि विधानसभेच्या 4 विधानसभेचे निकाल लागल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काही नियुक्त्या करण्यात आल्या. काही पदामध्ये बदल झाले, व्यक्तीमध्ये बदल झाले, त्या पदावरील ज्या काही व्यक्ती त्याच्यामध्ये बदल झाले ते बदल आपल्याला ऑनलाईन स्वरूपात जर विचारले तर ते माहीत असावेत म्हणून या ठिकाणी मी दिले. बघा, भारताचे नवनियुक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी कितव्यांदा झाले? 3ऱ्यांदा झाले. आणि कुठल्या राज्यात? गुजरात. आता या ठिकाणी अपेक्षित आहे मुलांना सगळं माहिती, परंतु ज्यावेळेस 17वी लोकसभा झाली होती 2019ला, ही आत्ताची 18वी 24ची, त्यावेळेस आलेला प्रश्न सांगतो, नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान आहेत असा राज्यसभेला प्रश्न आला होता. आणि मला तुमच्याकडून अपेक्षा आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये हे जे उत्तर टाकायचं की नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान? 3ऱ्यांदा झालेत. लक्षात घ्या, 3ऱ्यांदा झालेत. पंडित नेहरू नंतरचे दुसरे व्यक्ती ते 3ऱ्यांदा पंतप्रधान झालेत. परंतु या ठिकाणी नरेंद्र मोदी भारताचे कितवे पंतप्रधान आहेत हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकणं अपेक्षित आहे. त्यानंतर नवनियुक्त लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला कितव्यांदा झाले? 2ऱ्यांदा. बीजेपीची ही एकमेव व्यक्ती आहे की ती 2ऱ्यांदा लोकसभेचे अध्यक्ष झालेली आहे. याच्यापूर्वी झालेले आहेत. म्हणजे लोकसभेचे जे अध्यक्ष आहेत ओम बिर्ला हे बीजेपीचे आहेत, 2ऱ्यांदा झालेत, बरोबर आहे. आणि पहिले व्यक्ती ते ठरलेले आहेत की बीजेपीचे पहिले व्यक्ती ठरले. तसं काँग्रेसच्या ह्याच्यामध्ये ऑलरेडी काही लोकांनी भूषवलेला आहे. मग तो एक मुद्दा. आणि कुठल्या राज्यात आहेत? राजस्थान या राज्याचे आहेत. म्हणजे बघा, हा एक भाग कोणत्या राज्याचा हा भाग जर विचारला तर माहीत असं म्हणून मुद्दा म्हणून मी राज्य येते या ठिकाणी दिले. त्यांना नवनियुक्त राज्यसभा सभागृह जे.पी. नड्डा यांची निवड करण्यात आली ते हिमाचल प्रदेशचे आहेत, बरोबर आहे. त्यानंतर नवनियुक्त लोकसभा हंगामी अध्यक्ष, त्याला आपण प्रोटेम स्पीकर म्हणतो, भर्तृहरी महताब ओडिसा राज्यातील आहेत. आता हंगामी अध्यक्षाचं काम काय असतं? बघा, अध्यक्ष निवडायच्या आधी या ठिकाणी लोकसभेतल्या खासदाराला शपथ दिली जाते. मग लोकसभेतील खासदार जे आहेत नवनियुक्त खासदार त्यांना शपथ देण्याचं मेन काम कोणाचं असतं? तर हंगामी अध्यक्षांचं असतं. म्हणून या ठिकाणी हंगामी अध्यक्ष निवडला जातो आणि त्यानंतरच परत काय केला जातो? रेग्युलर अध्यक्ष निवडला जातो. म्हणून हंगामी अध्यक्ष कोण? भर्तृहरी महताब. कुठल्या राज्यातले? ओडिसा राज्यातले. त्यानंतर नवनियुक्त 18वी लोकसभा विरोधी पक्षनेते, 10 वर्षीय विरोधी पक्षनेतेपद काय होतं? रिक्त होतं. का रिक्त होतं याचं कारण सांगतो. 2014 आणि 19ला कोणत्याही पक्षाला एकूण जागेच्या लोकसभेच्या एकूण जागा ज्या आहेत 543 त्याच्या 10% जर खासदार नसतील तर विरोधी पक्षनेतेपद भूषवता येत नाही. यावेळेस पहिल्यांदा असं झालंय की काँग्रेसला 99 जागा मिळाल्यात आणि तो फिगर जो आहे, तो आकडा आहे, तो पार केलेला आहे. म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, 10 वर्षानंतर लोकसभेला विरोधी पक्षनेतेपद भेटले राहुल गांधीच्या माध्यमातून. घटनात्मक पद आहे ते या ठिकाणी. उत्तर प्रदेश. आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री म्हणजे बघा, आंध्र प्रदेश, अरुणाचल, ओडिसा आणि सिक्कीम ह्या 4 राज्याच्या विधानसभा निवडणुका लोकसभेबरोबर झाल्यात. हा एक भाग लक्षात घ्या. इथं प्रश्न तुम्हाला असाही विचारला जाऊ शकतो, 18व्या लोकसभेबरोबर भारतामध्ये कोणत्या राज्याच्या विधानसभाच्या निवडणुका झाल्या? तर कोणत्या? आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, ओडिसा आणि सिक्कीम. यामध्ये एक लक्षात घ्या, आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू झाले, 4थ्यांदा झाले आंध्र प्रदेशचे. अरुणाचल प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री पेमा खांडू कितव्यांदा झाले? 3ऱ्यांदा झाले. ओडिसा राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मोहन चरण माझी पहिल्यांदा झाले. आता इथं पहिल्यांदा काय म्हणलंय? बिजू जनता दलाची नवीन पटनायक 24 वर्ष त्या राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांची सत्ता गेली. केवळ त्यांना 49 जागा या ठिकाणी मिळाल्या आणि इथं भाजपनं 1 नंबरचा पक्ष ठरला. आणि ओडिसामध्ये नवनियुक्त मुख्यमंत्री कोण झाले? मोहन चरण माझी हे पहिल्यांदा या ठिकाणी मुख्यमंत्री बीजेपीचे झाले. सिक्कीमचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग हे 2ऱ्यांदा या ठिकाणी झालेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, 18व्या लोकसभेची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगितली, विधानसभेची थोडक्यात माहिती सांगितली आणि नियुक्त्या ज्या आहेत. तर माझा असा अंदाज आहे, तुम्ही एखाद्या परीक्षा देत असाल तर ह्या नियुक्त्यामधला एखादा तरी प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आणि याची डिटेल माहिती मी या ठिकाणी 6 माही चालू घडामोडी आवृत्तीमध्ये दिले, त्यातनं तुम्ही ती पाहू शकता. त्यानंतर बघा, जी 6 माही चालू घडामोडी आवृत्ती आता जानेवारी ते जून 6 महिन्याच्या घटना 2024 मधल्या 6 महिन्याच्या घटना कव्हर केल्या आहेत. आणि ही आवृत्ती घरपोच मिळवण्यासाठी तुम्ही 86 059 93 4 या नंबरवर संपर्क करू शकता. ती आवृत्ती घरपोच मिळू शकते किंवा महाराष्ट्रातल्या सर्व स्पर्धा परीक्षेच्या दुकानामध्ये सुद्धा तुम्हाला ही आवृत्ती मिळणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. पूर्ण 6 महिन्याचा परीक्षाभिमुख आढावा घेतलाय. किंवा बरीच मुलं म्हणतात सर व्हॉट्सअपवर ह्या PPTची PDF तुम्ही टाका. आता जी PPT आहे
जे मी लेक्चर घेतोय ते सगळ्या लेक्चरची PDF म्हणजेच हे पुस्तक आहे, त्याला वेगळं आवश्यक नाही, तुम्ही हे पुस्तक घेतलं तुम्हाला सगळी PPT मिळाली म्हणून समजा. त्यानंतर बघा, राज्य विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण उल्लेख केल्याप्रमाणे 4 राज्याच्या विधानसभा आहेत. आता सिक्कीम विधानसभेमध्ये एकूण 32 जागा होत आहेत. यामध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चाला 31 जागा मिळाल्या आणि या ठिकाणी हा पक्ष सत्तेवर आला. अरुणाचल विधानसभेच्या एकूण 60 जागा होत्या, भाजपला सर्वाधिक 46 जागा मिळाल्या आणि या ठिकाणी भाजप सत्तेवर आला. आंध्र प्रदेश विधानसभेमध्ये एकूण जागा 175 होत्या, तेलुगू देशम पक्षाला 135 जागा मिळाल्या आणि हा पक्ष या ठिकाणी सत्तेवर आला. ओडिशा विधानसभा निवडणुकीमध्ये एकूण जागा 147 होत्या, भाजपला सर्वाधिक 80 जागा या ठिकाणी मिळाल्या. पहिल्यांदा असं झाले की या ठिकाणी भाजप सत्तेवर आलाय. बिजू जनता दलाची नवीन पटनायक यांची 24 वर्षानंतरची सत्ता संपुष्टात आली आणि या ठिकाणी या पक्षाला फक्त बिजू जनता दलाला 49 जागा मिळाल्या आणि भाजप या ठिकाणी 80 जागा मिळून 1 नंबरचा पक्ष ठरलेला आहे. हा झाला राजकीय घडामोडीचा भाग, मी आतापर्यंत उल्लेख केला. त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रश्न सांगितले आहेत, त्या 3 प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. पहिला प्रश्न तुम्हाला असं सांगितलं आहे की नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत ते याचं तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे तुमच्यासाठी, NDA आघाडीची, बघा मी काय म्हणतोय, NDA आघाडीची कितव्यांदा भारतात सत्ता आली, या देखील प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यावं लागणार. काय म्हटलंय, NDA आघाडीची भारतात कितव्यांदा सत्ता आली याचं देखील उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. आणि तिसरा प्रश्न काय विचारलाय तुम्हाला, NDA आघाडीमध्ये एकूण किती पक्ष आहेत आणि इंडिया आघाडीमध्ये एकूण किती पक्ष आहेत, या 3 प्रश्नाची उत्तरं निश्चितच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल अशी मी आशा बाळगतो. त्यानंतर आपला पुढला टॉपिक जून 2024 मधला जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो पाहायचा आहे. बघा, NTA संदर्भातील समिती. आता बघा, NTA ही जी काही संस्था आहे, या संस्थेमार्फत देशभरामध्ये ज्या काही वेगवेगळ्या एक्झाम घेतल्या जातात, या वर्षीच्या एक्झाममध्ये नीटच्या एक्झाममध्ये काय झाला, असं म्हटलं जातं गैरव्यवहार झालाय. याच्या संदर्भात या ठिकाणी समिती नेमण्यात आली. म्हणजे आपल्याला NTA बद्दलची माहिती, गैरव्यवहारची समिती आणि त्याच दरम्यान सार्वजनिक परीक्षा कायदा या ठिकाणी केंद्र शासनाने पास केला. ह्या 3 मुद्दे संलग्न आहेत. ते संलग्न मुद्दे काय आहेत त्या संदर्भात बाजूला माहिती पाहिजे आहे. बघा, आता देशभरात नीट आणि नेट परीक्षेतील कथित हेराफेरून सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं जी काही समिती नेमली, त्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत, डॉक्टर के राधाकृष्णन हे समितीचे अध्यक्ष आहेत. कोण आहेत, के राधाकृष्णन, इस्रोचे माजी अध्यक्ष के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली NTAच्या संदर्भात समिती नेमली की NTAने कशा पद्धतीने आता इथून पुढे काम केलं पाहिजे, काय सुधारणा आहेत या संदर्भात ही समिती नेमलेली आहे. मग आता या समितीमध्ये कोण कोण सदस्य ते आपल्याला पाहिजे. आपला डॉक्टर रणदीप गुलेरिया यांचे माजी संचालक आहेत, हे एक सदस्य आहेत. आता हे सदस्य पाठ करायचे का करायचे, NTAच्या संदर्भातल्या समितीमध्ये खालीलपैकी कोण सदस्य आहे किंवा नाही असा प्रश्न आला तर ते माहिती असावेत. दुसरे सदस्य आहेत BJ राव, हैदराबाद विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. तिसरे आहेत राममूर्ती, IIT मद्रासचे निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यानंतर पंकज बन्सल आहेत, पीपल्स स्ट्रॉंगचे सहसंस्थापक. त्यानंतर आदित्य मित्तल आहेत, IIT दिल्लीचे. त्यानंतर गोविंद जयस्वाल, महासचिव शिक्षण मंत्रालयाचे. के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली हे जे काही सदस्य आहेत हे सदस्य काम करणार आहेत आणि हे 2 महिन्याच्या आत यांना अहवाल सादर करायचे ह्या संदर्भात. ही समिती NTA रचना कार्यपद्धती, बघा काय म्हणलं, NTAची रचना, कार्यपद्धती, परीक्षा प्रक्रिया, त्यातील पारदर्शकता तसेच डेटा सुरक्षेच्या अनुषंगाने सुधारणा करण्यासाठी काय करणार आहे, शिफारशी करणार आहे. ही समिती आपला अहवाल शिक्षण मंत्रालयाकडे काय करणार आहे, सोपवणार आहे. आता नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्या NTA संदर्भात समिती नेमली ती नेमकी काय आहे तर बघा, 2017च्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी NTAच्या स्थापनेच्या संदर्भातली घोषणा केली आणि उद्देश काय तर दर्जेदार चाचणी सेवा प्रदान करणे हा काय NTAचा उद्देश आहे. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत, प्रदीप कुमार जोशी जे UPSCचे माजी अध्यक्ष आहेत, ते या ठिकाणचे सध्याचे काय आहेत अध्यक्ष. परंतु NTAच्या महासंचालकामध्ये बदल करण्यात आला आहे. तुम्ही बघितलं असेल जूनमध्येच NTAचे जे काही महासंचालक होते त्यांची काय करण्यात आली, उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांच्याऐवजी आता सुबोध कुमार बोस यांची उचलबांगडी करण्यात आली NTAच्या महासंचालकावरून आणि प्रदीप सिंह खरोला यांची निवड करण्यात आली. मग तुम्हाला असाही प्रश्न येईल की NTAचे नवनियुक्त महासंचालक कोण तर प्रदीप सिंह खरोला कर्नाटक केडरचे 1985चे बॅचचे ते IAS अधिकारी आहेत. भारतीय व्यापार प्रोत्साहन संघटनेचे CMD, स्टाफ सिलेक्शन कमिशनचे ते अध्यक्ष आणि नीट परीक्षे वादात केंद्र सरकारने NTAचे महासंचालक जे बदललेत सुबोध कुमार यांच्याऐवजी प्रदीप सिंह खरोला यांची काय केली, निवड केलेली आहे. हा एक भाग NTAचा लक्षात ठेवणं गरजेचे आहे. त्याच पार्श्वभूमीवर जर बघितलं तर याच दरम्यान 21 जून 2024 रोजी केंद्र सरकारनं
सार्वजनिक परीक्षा कायदा काय केला, लागू केला. आता हा लोकसभेत 6 फेब्रुवारी 2024ला मंजूर झाला, राज्यसभेमध्ये 9 फेब्रुवारी 2024ला मंजूर झाला आणि राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी कधी दिली, 13 फेब्रुवारी 2024ला. ह्या 4 तारखापैकी एखादी तारीख तुम्ही लक्षात ठेवायची. बघा काय म्हणले, लोकसभेत 6 फेब्रुवारीला मंजूर, राज्यसभेत 9 फेब्रुवारीला मंजूर, राष्ट्रपतीची 13 फेब्रुवारी सही आणि देशामध्ये याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली, 21 जून. ही तारीख खूप महत्वाची आहे. 21 जून 2024 पासून सार्वजनिक परीक्षा कायदा लागू झाला. परंतु हा केंद्र सरकारच्या परीक्षेसाठी राज्य सरकारचे स्वतंत्र कायदे आहेत. काय काय राज्यांनी लागू केलेत, सगळ्याच राज्यांनी लागू केले नाही, तो पुढे उल्लेख आहे, त्यामध्ये आपण पाहूया. आता उद्दिष्ट काय बघा, पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सदर कायदा लागू करण्यात आला. सार्वजनिक परीक्षामध्ये अन्यायकारक मार्ग रोखणे ह्या कायद्याचे काय उद्दिष्ट आहे. आता कोणत्या परीक्षेसाठी हा कायदा लागू आहे, यूपीएससी आहे, कर्मचारी निवड आयोग म्हणजे केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ, नॅशनल टेस्टिंग एजन्सी, इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन आणि केंद्राकडून होणारी विविध प्रकारची भरती, या परीक्षेकरता हा कायदा लागू असणार आहे. आता परीक्षा प्राधिकरण, सेवा पुरवठादार किंवा इतर कोणत्याही संस्थेसह एखादी व्यक्ती किंवा व्यक्तीच्या गटाने संघटित गुन्हा केल्यास त्यांना 5 वर्षापेक्षा कमी नसलेल्या, बघा वाक्य काय, 5 वर्षापेक्षा कमी नसलेल्या परंतु 10 वर्षापर्यंतच्या कारावासाची शिक्षा होईल आणि दंड 1 कोटी रुपयाची तरतूद. बघा कारावास किती वर्षाचा आणि दंड किती, हे 2 मुद्दे महत्वाचे आहेत. प्रश्नपत्रिका किंवा उत्तरपत्रिका लीक करणे, संगणक नेटवर्क किंवा संसाधनाशी छेडछाड करणे, बोगस उमेदवार परीक्षेला बसवणे, बनावट परीक्षा आयोजित करणे किंवा बनावट कागदपत्रे जारी करणे आणि गुणवत्तेसाठी कागदपत्राशी छेडछाड करणे, या विरोधात या कायद्यात शिक्षा दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. कायद्याअंतर्गत येणारे गुन्हे अजामीनपात्र आहेत, हा एक महत्त्वाचा विषय. आता हे काय सांगतो डिटेल, या कायद्याच्या अंतर्गत काय काय आहे थोडक्यात आपल्याला माहिती असावं. पोलीस उपाधीक्षक किंवा सहाय्यक पोलीस आयुक्त पदापेक्षा कमी दर्जाचा कोणताही अधिकारी या कायद्याने कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू शकतो. केंद्र सरकारला कोणताही तपास केंद्रीय एजन्सीकडे पाठवण्याचा अधिकार आहे. पेपरफुटी संदर्भात राज्यात स्वतंत्र कायदा लागू असणारे राज्य, जो मी सुरुवातीला उल्लेख केला. आता बघा हा कायदा राज्यांना लागू नाही, राज्यानं स्वतंत्र कायदे करावेत. मग कोणत्या राज्याने केले आहेत बघा, आंध्र प्रदेशमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे, झारखंडमध्ये आहे, ओडिसामध्ये आहे, उत्तराखंडमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे आणि छत्तीसगडमध्ये स्वतंत्र पेपरफुटीच्या संदर्भातले कायदे आहेत. महाराष्ट्रात अद्याप अशा स्वरूपाचा कायदा लागू नाही. अनेक वेगवेगळ्या संघटना आहेत त्या मागणी करत आहेत. भविष्यात कदाचित आपण आशा करूया की महाराष्ट्रात देखील असा कायदा लागू होऊ शकतो. त्यानंतर बघा 2025 हे वर्ष क्वांटम ॲडव्हान्समेंट वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. दरवर्षीच्या परीक्षेत जर तुम्ही बघितलं तर कोणतं वर्ष महाराष्ट्र सरकार, भारत सरकार किंवा संयुक्त राष्ट्रसंघ साजरे करणार आहे या संदर्भात प्रश्न विचारले जात असतात. मग इथं संयुक्त राष्ट्रातर्फे 2025 हे वर्ष क्वांटम विज्ञान तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. 1925 साली जर्मन भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हायजेनबर्ग यांनी आधुनिक क्वांटम मेकॅनिक्सचा पाया घालणारा पेपर प्रकाशित केला. या घटनेला 2025 मध्ये किती वर्ष पूर्ण झाली, 100 वर्ष पूर्ण झाली. 100 वर्ष पूर्ण झाले म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेने त्या संशोधनावर आधारित क्वांटम ॲडव्हान्स वर्ष साजरे करायचं काय केलं, ठरवलं आहे. क्वांटम मेकॅनिक्सच्या निर्मितीसाठी वर्नर हायजेनबर्ग यांना 1932 मध्ये भौतिकशास्त्राचं नोबेल मिळालं होतं. नोबेलचे वेगवेगळे जे प्रकार आहेत 6 क्षेत्रातले दिले जातात, त्यातला भौतिकशास्त्राचा नोबेल यांना 1932 मध्ये मिळाला होता. आणि 2024 हे वर्ष आपण उंटाचे वर्ष म्हणून साजरे करतोय आणि 2023 हे वर्ष आपण भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले. भारत सरकारनं ते संयुक्त राष्ट्र संघटनेला सुचवलं होतं आणि भारतानं सुचवल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने मान्यता दिली आणि 2023 हे वर्ष आपण भरडधान्य वर्ष म्हणून साजरे केले आणि 24 उंटाचे वर्ष म्हणून साजरे करत आहोत. आणि 25 हे वर्ष आपण क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे म्हणजेच क्वांटम ॲडव्हान्समेंट वर्ष म्हणून साजरे करत आहोत. त्यानंतर बघा चिनाब नदीवर जो काय पूल आहे, या पुलाच्या संदर्भातला आपल्याला माहिती पाहिजे. या पुलाचं वैशिष्ट्य काय तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे पूल भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये, म्हणून हा भाग आपण घेणार आहोत. आणि याच्या संदर्भातली माहिती आता पाहण्याचं कारण आहे की जूनमध्येच या चिनाब नदीवरील चिनाब पुलावरील रेल्वेची चाचणी काय झाली, यशस्वी झाली आणि जगातला उंच आहे आणि तो भारतामध्ये जम्मू काश्मीरमध्ये असल्यामुळे आपल्याला भाग हा पाहायचा. चिनाब पूल स्थापन ते अभियांत्रिकेचा चमत्कार मानला जातो. जे शक्य नाही ते शक्य झाले म्हणून तो स्थापत्य अभियांत्रिकेचा काय मानला जातो, चमत्कार मानला जातो. चिनाब पूल काश्मीरमधील अखनूर भागात आहे. हा परिसर देशासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे.
हिमवृष्टीत या भागात देशाबरोबरचा संपर्क तुटायचा, परंतु या पुलामुळे हा प्रश्न आता कायमचा मिटणार आहे. हिमवृष्टीमध्ये बर्फाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी या भागाचा संपर्क तुटत होता, पण या पुलामुळे आता हा संपर्क तुटणार नाही. मग या पुलाची काय वैशिष्ट्य? जो जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, 359 मीटर उंच, सुमारे 109 फूट. IPL टावर 330 मीटर उंच. आजपर्यंत आपण मानतो IPL टावर सर्वात उंच आहे, त्याच्यापेक्षा तुम्ही बघा 359 मीटर आहे आणि IPL टावर 330 आहे फक्त. मग इथं 359 मीटर आता चिनाब पूल झालेला आहे, सुमारे 109 फूट. फुटात जर विचारलं तर ते माहिती असावं म्हणून. लांबी 1.3 किलोमीटर, 1400 कोटी रुपये खर्च आले आणि जगातला हा सर्वात उंच रेल्वे पूल आहे. जम्मू विभागातील रियासी जिल्ह्यातील बक्कल आणि कौरी दरम्यान एकल ट्रॅक रेल्वे मार्ग तो आहे. चिनाब रेल्वे पुलावरून रामबन ते रियासीपर्यंत रेल्वे सेवा धावणार आहे. हा पूल ताशी 260 किमी वेगाने वारे सहन करण्यास सक्षम आहे, हे देखील महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. 120 वर्षे वयोमान आहे आणि हा पूल ब्लास्ट प्रूफ आहे. तिथं कुणी ब्लास्ट केला तरी तो ब्लास्ट होणार नाही, ब्लास्ट प्रूफ आहे. ही चिनाब पुलाची वैशिष्ट्य आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. यातलं 259 मीटर उंचीवर 100% येणाऱ्या कालखंडामध्ये प्रश्न विचारला जाणार, त्यामुळे 259 मीटर उंची ही पाठच करून जायची. त्यानंतर नालंदा विद्यापीठाचं नवीन कॅम्पसचं उद्घाटन, जगातलं पहिलं निवासी विद्यापीठ म्हणून बिहार राज्यातील हे नालंदा विद्यापीठ ओळखलं जातं आणि त्याच्या नवीन कॅम्पसचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी केलेलं आहे. त्या विद्यापीठाच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. बिहारमधील राजगीर या ठिकाणी हे विद्यापीठ आहे. आता या राजगीरच्या नवीन कॅम्पसमधल्या विद्यापीठाची काय वैशिष्ट्य बघा. 24 मोठ्या इमारती आहेत, 2 शैक्षणिक ब्लॉक आहेत, 40 वर्ग खोल्या आहेत, एकूण आसन क्षमता अंदाजे 1900 आहे. हा परिसर नेट झिरो ग्रीन कॅम्पस आहे, 455 एकरचा परिसर आहे. अशी ही नवीन वैशिष्ट्ये कॅम्पसची. तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 19 सप्टेंबर 2014 रोजी नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसची पायाभरणी केली. नालंदा विद्यापीठाचा कायदा 2010चा आहे. नव्याने विद्यापीठ स्थापनेचा सल्ला या ठिकाणी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची ही संकल्पना होती आणि या संदर्भात समिती नेमली होती अमर्त्य सेन, आणि हेच अमर्त्य सेन या विद्यापीठाचे नंतर कुलपती झाले होते. आता मग नालंदा विद्यापीठाचं पुनर्वसन, बरोबर आहे, पुनर्रचना, नवीन कॅम्पस. मग हे नालंदा विद्यापीठ काय होतं तर बघा, इसवीसन पूर्व 427 मध्ये, इसवीसन पूर्व 427 म्हणजे 5व्या शतकात कुमारगुप्ता यांनी स्थापना केली होती. स्थापना कोण आहे, संस्थापक कोण आहेत, कुमारगुप्ता. जगातील बौद्ध धर्माचे सर्वात मोठे शिक्षण केंद्र होते. तुर्की अफगाण लष्करी जनरल बख्तियार खिलजी, बघा कोणी, बख्तियार खिलजी यांनी या विद्यापीठाला 1150 साली आग लावली. ही आग 3 महिने धुमसत होती. बघा आता आग एखाद्या ठिकाणची 3 महिने धुमसत होती, म्हणजे जगातलं सर्वात मोठं ग्रंथालय ह्या नालंदा विद्यापीठामध्ये होतं. आणि आता ही आग काय बघा, आग का लावली याचं कारण एक असं मानलं जातं, एका ग्रंथाशिवाय जगात दुसरे ग्रंथ नकोत म्हणून विद्यापीठ जाळून टाकले. विद्यापीठ जाळल्याची जगातली पहिली घटना घडली. आग किती महिने होती, 3 महिने होती. आणि त्याला वाटत तिथे संपत्ती पण असू शकतो म्हणून त्यांनी या ठिकाणी काय केली होती, आग लावली होती. कोणी, बख्तियार खिलजी यांनी. जगातील पहिले हे निवासी विद्यापीठ होते. ह्या नालंदा विद्यापीठ संस्थापक कोण, कधीचं आणि कोणी जाळलं, आणि मग त्याची पुनर्रचना किंवा आताचं नव्यानं कॅम्पस, त्याची वैशिष्ट्ये, हा भाग खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर G7 परिषद 2024ची जी आपुलिया इटली या ठिकाणी झाली, ही जूनमधील आंतरराष्ट्रीय घटनेमध्ये अतिशय महत्त्वाची घटना आहे. 13 ते 15 जूनच्या दरम्यान ही परिषद पार पडली आणि 50व्या क्रमांकाची G7 प्रश्न काय विचारला जाईल तर सुवर्ण महोत्सवी परिषद आहे. आतापर्यंत एकूण जे काय 50 परिषदा पार पडल्यात याच्यामध्ये ही सुवर्ण महोत्सवी परिषद आहे. म्हणून मला एक असा अंदाज आहे की G7 आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच इटलीचा परदेश दौरा केला आणि ह्या G7 परिषदेला त्यांनी काय केली, हजेरी लावली. आता बघा 2003 मध्ये भारताने पहिल्यांदा या समिटमध्ये भाग घेतला होता. त्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी फ्रान्सला गेले होते. भारताने आतापर्यंत 11 वेळा या शिखर परिषदेत सहभाग घेतला. हा भाग महत्त्वाचा. भारताने किती वेळेस घेतलेला आहे सहभाग, 11 वेळा. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2019 पासून सातत्याने ह्या शिखर परिषदेच्या बैठकींना उपस्थित राहत आहेत, हे देखील लक्षात ठेवा. भारताला येथे भागीदार आउटरीच देश म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. 1 जानेवारी 2024 रोजी इटली 7व्यांदा G7चा अध्यक्ष झाला. कितव्यांदा इटली अध्यक्षपद भूषवत आहे, 7व्यांदा भूषवत आहे, हे देखील भाग महत्त्वाचा आहे. आता 50व्या G7 परिषदेमध्ये विविध मुद्द्यावर काय मुद्द्यावर, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली. जर अॅनालिटिकल स्वरूपाचा, फॅक्च्युअल नसताना, फॅक्च्युअल सोडून जर वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आला
स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न आला तर आपल्याला काय मुद्द्यावर चर्चा झाली हा भाग महत्त्वाचा आहे. मग बघा या ठिकाणी G7 शिखर परिषद पाश्चात्य देशांनी युक्रेनला 50 अब्ज $50 अब्ज म्हणजेच 41 लाख कोटी रुपयाचे कर्ज देण्याची घोषणा केली. कोणाला? युक्रेनला कर्ज देण्याची G7 मधल्या राष्ट्रांनी. G7 देशाचा अजेंडा रशिया, युक्रेन, इस्रायल हमास युद्ध आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांच्यासोबत 10 वर्षाच्या सुरक्षा करारावर सही झाली. युक्रेनला मदत दिली किती? $50 अब्ज आणि 10 वर्षाच्या सुरक्षा करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पायाभूत सुविधाचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर दिला असून यासाठी भारत, पश्चिम आशिया, युरोप आर्थिक कॉरिडॉर IMEC प्रकल्पला प्रोत्साहन देण्याचा निर्धार करण्यात आला. कोणत्या प्रकल्पाला प्रोत्साहन देण्याचा निर्धार करण्यात आला? IMEC प्रकल्पाला. या प्रकल्पाच्या माध्यमातून पश्चिम आशिया आणि युरोपला रेल्वे मार्ग तसेच बंदराच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या माध्यमातून चीनचा जो महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे कुठला? बेल्ट अँड रोड उपक्रमाला शह देण्यात येणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI मुळे निर्माण झालेले जे काही मुद्दे आहेत त्याच्या संदर्भातला अहवाल या परिषदेमध्ये घेण्यात आलेला आहे. भारताने आतापर्यंत G7च्या 11 शिखर परिषदेमध्ये जो काय सहभाग घेतला, जी सुरुवातीला मी उल्लेख केला, ती वर्ष 2003, 2005, 2006, 2007, 2008, 2009, 19, 21 म्हणजे 2019, 2021, 2022, 2023 आणि 2024 म्हणजे या ठिकाणी हा बी एक भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. आता G7 संघटना काय? ती जगातील सर्वात श्रीमंत देशाचा समूह आहे. 1975ला स्थापना झाली. सदस्य देश जे आहेत अमेरिका आहे, जपान आहे, जर्मनी, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, इटली आणि कॅनडा आहे. जगाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 45% आणि देशातील एकूण लोकसंख्येच्या 10% प्रतिनिधित्व हे 7 देश करतात. म्हणजे हा ग्रुप किती महत्वाचा आहे लक्षात घ्या. 1997ला रशिया या गटात समाविष्ट, त्यानंतर हा समूह G8 या नावाने ओळखला गेला. परंतु 2014ला रशिया ग्रुपमधनं बाहेर पडला आणि परत हा ग्रुप G8च्या ऐवजी G7 या नावाने ओळखला जाऊ शकला. इथं तसाही प्रश्न येऊ शकतो. G8 मधल्या सुरुवातीला G8 नाव होतं, त्यातनं कोणता देश बाहेर पडला? तर रशिया. कधी बाहेर पडला? 14ला बाहेर पडला आणि परत नाव काय झालं? G7. जगातला श्रीमंत देशाचा समूह आहे. अमेरिका, जपान, जर्मनी, ब्रिटन, फ्रान्स, इटली, कॅनडा. G7चा खालीलपैकी कोणता देश सदस्य आहे किंवा नाही असा जर प्रश्न विचारला तर हे 7 देश माहीत असावे. त्यानंतर पुढली घटना जगातील सर्वोत्तम शाळा नामांकन. हे देखील महत्त्वाचे. बघा ब्रिटनची T-एज्युकेशन नावाची संस्था आहे. या संस्थेमार्फत विविध सरणीमध्ये नामांकन मिळवलेल्या यादीमध्ये भारताच्या 5 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. मग उद्देश काय असते? समाजाच्या विकासासाठी शाळाकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नाचे कौतुक करणे हा T-एज्युकेशन ब्रिटनची जी काही आहे याच्यामार्फतचा हा उद्देश आहे. नामांकन मिळालेल्या शाळांमध्ये मध्य प्रदेशातील 2, दिल्लीतील 2, महाराष्ट्र व तमिळनाडूतील प्रत्येकी एका शाळेचा समावेश आहे. विजेत्या शाळांना $50,000 निधी दिला जाणार आहे. किती हजार डॉलरचा? $50,000. नामांकन मिळालेल्या शाळेत महाराष्ट्रातली एकमेव शाळा आहे. आता हा भाग महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रातील कोणत्या एकमेव शाळेचा समावेश आहे? तर मुंबई पब्लिक स्कूल SLK वाघजी इंटरनॅशनल या सरकारी शाळेचा. विशेष म्हणजे ही सरकारी शाळा आहे आणि त्या सरकारी शाळेचा जगातील सर्वोत्तम शाळेच्या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील एकमेव शाळा आहे मुंबई पब्लिक स्कूल LK वाघजी इंटरनॅशनल शाळेचा समावेश आहे. त्यानंतरची एक प्रादेशिक घटना आहे वाढवण बंदर. आता तुम्हाला एक साधा सोपा प्रश्न इथे विचारला जाऊ शकतो की वाढवण बंदर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर जिल्ह्यामध्ये पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वाढवण बंदरास केंद्रीय मंत्रिमंडळाने 19 जून 2024 रोजी काय केली? मंजुरी दिली. वाढवण बंदराच्या उभारणीसाठी 76,200 कोटी रुपयाचा खर्च येणार असून जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी म्हणजे JNPA व महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने MMB स्थापन केलेल्या वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेडकडून या बंदराची उभारणी करण्यात येणार आहे. या कंपनीमध्ये 74% भागीदारी अथॉरिटीची व 26% भागीदारी ही बोर्डाची असणार आहे. आता बोर्ड कोणते? वाढवण पोर्ट प्रोजेक्ट लिमिटेड. या बंदरामुळे 12 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे. जगातील सर्वोच्च 10 बंदरामध्ये वाढवणची समावेश होण्याची शक्यता आहे. आता इथे 2 गोष्टी लक्षात घ्या. वाढवण बंदर कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि तालुका? पालघर आणि डहाणू तालुका. आणि केंद्र सरकारने किती कोटी रुपये रक्कम मंजूर केली? 76,200 कोटी रुपये या ठिकाणी केंद्र सरकारने मंजूर केलेत. ह्या 2 बाबी तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आता बंदराचे वैशिष्ट्य 1000 मीटर टर्मिनलची लांबी, 9 कंटेनर टर्मिनल आहे, 23 दशलक्ष TEUS बंदराची क्षमता आहे,
1448 हेक्टर समुद्रात करण्यात येणारे बांधकाम आहे आणि पहिला टप्पा 2029 मध्ये पूर्ण होणार आहे. या पद्धतीने ही बंदराची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर जूनमधील महत्त्वाची घटना, एक पेड माँ के नाम मोहीम. म्हणजे या ठिकाणी 5 जून हा जागतिक पर्यावरण दिन म्हणून आपण साजरा करतो. भारताचा जो काही पर्यावरण दिन भारतामध्ये आपण साजरा करतो तो कुठला, 5 जून. आणि या 5 जूनच्या दिवशी एक पेड माँ के नाम नावाची मोहीम नरेंद्र मोदी सरकार यांनी केली. ठिकाण दिल्लीतील बुद्ध जयंती पार्कपासून याची सुरुवात केली. कोणाच्या हस्ते, नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपळाचे झाड लावण्यात आले आणि याची सुरुवात केली. उद्देश काय, निसर्ग मातेचे संरक्षण करणे हा उद्देश आहे. तुम्हाला असा प्रश्न येईल, निसर्ग मातेचे संरक्षण करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी खालीलपैकी कोणती मोहीम सुरू केली. नाव काय, एक पेड माँ के नाम. काय म्हणले, एक पेड माँ के नाम. एक पेड माँ के नाम मोहिमेत देशवासियांनी आपल्या आईसोबत अथवा तिच्या नावाने एक झाड लावून पर्यावरण रक्षणाचा ध्यास घ्यावा असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी यावेळेस केलेलं आहे. त्यानंतर पुढली घटना आहे पर्यावरणाच्या संदर्भातल्या बिहारमधील नवीन रामसर स्थळे. बघा आता या ठिकाणी लक्षात घ्या, रामसर स्थळे जो काही करार आहे, रामसर करार आहे, त्या रामसर करारानुसार भारतामध्ये एकूण किती रामसर स्थळे आता 24च्या ह्या लेटेस्ट आकडेवारीनुसार आहेत ते आपल्याला पाहिजेत. मग यात बघा जून 2024 मध्ये बिहारमधील नागी पक्षी अभयारण्य, काय म्हणले, नागी पक्षी अभयारण्य आणि नागटी पक्षी अभयारण्य, नागी आणि नागटी पक्षी अभयारण्य ह्या बिहारमधील 2 स्थळांचा रामसर स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. काय म्हणले, रामसर स्थळांच्या यादीमध्ये समावेश करण्यात आला. ह्या 2 ठिकाणाचा समावेश करण्यात आल्यामुळे भारतातील रामसर स्थळांची संख्या आता किती झाली, 82 झाली. आणि ही 82 संख्या किती झाली आता, 82. ही नवीन रामसर स्थळे बिहारमधील जमुई जिल्ह्यातील जहांजाव वनी परिक्षेत्रातील मानवनिर्मित जलाशय आहेत. देशातील रामसर स्थळे एकूण क्षेत्र 13,32,476.24 हेक्टर आहेत. मग रामसर स्थळाचे निकष काय आहेत, महाराष्ट्रातील कोणती कोणती ठिकाणे आहेत, त्या महाराष्ट्रातील ठिकाणाची नावं काय आहेत, ही सगळी डिटेल माहिती मी 6 माही चालू घडामोडी आवृत्तीमध्ये दिली आहे. तुम्ही त्या ठिकाणी निकष बी पाहू शकता. कारण एकदा राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये रामसर स्थळामध्ये एखाद्या ठिकाणाचा समावेश होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या निकषाचा विचार केला जातो. जवळजवळ 9-10 निकष आहेत. ते 9-10 निकष मी टाकले आहेत 6 माही आवृत्तीमध्ये, तुम्ही त्यामध्ये वाचून घ्या. इथं फक्त तुम्हाला कोणते 2 नवीन, नागी आणि नागटी कुठल्या राज्यातले, बिहारमधील, आणि त्यामुळे भारतातल्या रामसर स्थळाची संख्या किती झाली, 82. ठीक आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ लिव्हिंग सर्वेक्षण, असे वेगवेगळे सर्वेक्षण निर्देशांकावर एका दुसरा प्रश्न असतो. मग सर्वेक्षणावरच्या बाबतीतलं ह्युमन रिसोर्स कन्सल्टन्सी मर्सल नावाच्या संस्थेद्वारे जो कॉस्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे जगण्यासाठी महागडं आणि शहर कुठलं या संदर्भातला जो अहवाल आहे, त्या जगात हाँगकाँग सर्वात महागडे शहर आहे. भारतामध्ये मुंबई आहे. 2 गोष्टी लक्षात, जगात हाँगकाँग आहे आणि भारतात मुंबई आहे. जगातील टॉप महागडे शहर आहे. हाँगकाँग 1 नंबरला आहे, सिंगापूर 2 नंबरला आहे, झुरिच 3 नंबरला आहे, जिनिव्हा 4 नंबरला आहे आणि 5 नंबरला कुठलं आहे, बासेल आहे. मुंबईत घर भाड्याने घेणे हे जीव घेणे म्हणावं इतकं महाग आहे. घर भाड्यात दिल्ली आघाडीवर आहे. मुंबईत वीज खर्च सर्वाधिक आहे. मुंबईत जागतिक स्तरावर 136व्या स्थानावर आहे. मर्सरचा अहवाल राहणीमानाचा खर्च, घर भाडे, वैयक्तिक काळजी, वाहतूक खर्च या सर्वेक्षणावर आधारित आहे. काही प्रमुख शहरे त्यांचे जागतिक स्थान जे आहे ते पाहूया आपण. दिल्लीचं जागतिक स्थान 164 आहे, क्रमांक 4 नंबरचा आहे. चेन्नईचं 189, क्रमांक हा मुद्दा नाही, आपण पुढलं पाहतो. बघा दिल्ली जे आहे ते 164व्या स्थानावर आहे, चेन्नई 189व्या स्थानावर आहे, बेंगळुरू 195 आहे, हैदराबाद 202 आहे, पुणे 205व्या स्थानावर आहे आणि कोलकाता 207व्या स्थानावर आहे. जे शहर आणि त्यांचं जे स्थान आहे ते अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुरस्कारामधली एक महत्त्वाची घटना आहे जूनमधली, राजश्री शाहू पुरस्कार हा प्रादेशिक पुरस्कार आहे. सुरुवात 1994ला सुरुवात जी झाली ती 1984 झाली. स्वरूप त्याचे 1 लाख रुपये. 2024चा पुरस्कार हा पन्नालाल सुराणे यांना मिळालेला आहे. पुरस्काराचं वर्ष 38 म्हणजे पुरस्कार क्रमांक किती आहे, 38वा क्रमांक आहे. कोण देतं, राजश्री शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट जे कोल्हापूरचं आहे, त्या कोल्हापूरच्या ह्या ट्रस्टतर्फे हा पुरस्कार दिला जातो. आणि या वर्षीचा 24चा पुरस्कार पन्नालाल सुराणे यांना मिळाला. आता राजश्री शाहू महाराज यांच्या विचाराप्रमाणे समाजात कार्यरत असणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. आता पन्नालाल सुराणे यांच्याबद्दलची माहिती असणं आपल्याला गरजेचं आहे. बघा सुराणे यांचे संपूर्ण जीवन समाजातील पीडित व शोषित वर्गांना समर्पित आहे. पुणे येथून BA LLB पदवी घेतल्यानंतर बिहारमध्ये आचार्य विनोबा भावे, जयप्रकाश नारायण यांच्या भूदान चळवळीत ते सामील झाले. महाराष्ट्रात समाजवादी पक्षाचे काम सुरू केले. महागाई विरोधात आंदोलन, दुष्काळ निवारण, शेतकऱ्यांना जमीन हक्क, नामांतर, आणीबाणी विरोधी चळवळ,
आधीच सहभाग घेतल्याने 7 वेळा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. त्यांचा जन्म धाराशिव जिल्ह्यातील, जो पूर्वीचा उस्मानाबाद जिल्हा होता, परांडा तालुक्यातील आसू या गावचा आहे. त्यांनी राजकीय, आर्थिक, वैज्ञानिक विषयावर जवळजवळ 40 पुस्तक लिहिली आहेत. 1986 ते 1983 या काळात ते दैनिक मराठवाडा, जे काही त्यावेळेस जे प्रसिद्ध दैनिक होतं मराठवाडा, त्याचे ते संपादक होते. कथा विनाची त्यांची जी काही पुस्तकं आहेत, अनेक पुस्तकं लिहिली. त्यात कथा विनाची, कारगिल आणि भारताची संरक्षण सिद्धता, गांधीजीची ओळख, ज्ञानबाचा अर्थकारण, बुलंद आवाज बाईचा, महात्मा गांधी आणि दलित समस्या, शाळा म्हणजे घर, घर म्हणजे शाळा, अशा काही निवडक पुस्तकं मी तुम्हाला इथे सांगितले आहेत. त्यांनी बरीच पुस्तकं लिहिलेली आहेत. पन्नालाल सुरांना यांना छत्रपती शाहू पुरस्कार या ठिकाणी मिळाला आहे, म्हणून त्यांचं व्यक्तिमत्व या महिन्यामध्ये चर्चेत आलं, म्हणून हा भाग आपण या ठिकाणी पाहिला आहे. त्यानंतर साहित्य अकादमीचं बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार देखील जून 2024 मध्ये डिक्लेअर झाला. आणि हा बाल साहित्य पुरस्कार 24चा जो मिळालेला आहे यावर्षीचा, तो भारत सासने यांना मिळाला आहे. त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. तत्पूर्वी बाल साहित्य पुरस्काराची सुरुवात ही 2010ला झाली. स्वरूप किती? 50,000 रुपये आहे. 24चा पुरस्कार भारत सासने यांना मिळाला. भारत सासने यापूर्वी देखील चर्चेत होते. त्याच्यामागचं कारण 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे काही उदगीरला झालं, त्याचे अध्यक्ष होते, पुढे ती माहितीच आहे. आता भारत सासने यांची जी काय निवड केली, त्या निवड समितीचे अध्यक्ष कोण होते किंवा परीक्षक कोण होते? बघा, राजू तांबे, विजय नगरकर आणि विनोद शिरसाट या परीक्षकांनी 2024च्या बाल साहित्य पुरस्कारासाठी भारत सासने यांची निवड केली. आता भारत सासने यांच्याबद्दलची माहिती. 1980 नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारामध्ये भारत सासने एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत. उदगीर येथे 2022 मध्ये पार पडलेल्या 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार त्यांना महाराष्ट्र शासनाचा प्राप्त झाला आहे. त्यानंतरचा पुरस्कार आहे साहित्य अकादमी युवा पुरस्कार. या पुरस्काराची सुरुवात 11ला झाली. बघा, बाल साहित्याची 10ला झाली आणि युवा साहित्याची कधी झाली? 11ला झाली. 50,000 स्वरूप आहे. आणि 2024चा पुरस्कार जो मिळाला आहे तो देवीदास सौदागर यांना मिळाला आहे. धाराशिव जिल्ह्यातील आहे, ते तुळजापूरचे लेखक आहेत. यांनी उसवन नावाची कादंबरी, कुठली कादंबरी? उसवन नावाची कादंबरी, टेलरिंग व्यवसायातील दाहकता त्यांनी या कादंबरीमध्ये काय केले? दाखवले आहे. परीक्षक म्हणून डॉक्टर शरणकुमार लिंबोळे, किरण गुरव आणि श्रीकांत उमरीकर यांची काय केलेली? निवड केलेली आहे. आता यात लक्षात घ्या, भारत सासने यांना जो काही पुरस्कार मिळाला त्या कादंबऱ्यात समशेर आणि भूत बंगला, तो उल्लेख करायचा राहिला होता, म्हणून मी मुद्दामून करतो. बाल साहित्य जो काही पुरस्कार भारत शासने यांना मिळाला, समशेर आणि भूत बंगला या कादंबरीसाठी मिळाला. आणि युवा साहित्य जो पुरस्कार मिळाला तो देवीदास सौदागर यांची उसवन नावाची टेलरिंग व्यवसायामधील दाहकता त्यांनी या ठिकाणी या कादंबरीमध्ये टाकले. आणि त्या कादंबरीला नाव सुद्धा त्यांनी काय दिले? उसवन नाव दिले. हे धाराशिवचे आहेत, तुळजापूरचे देवीदास सौदागर. माझा असा अंदाज आहे की येणाऱ्या परीक्षेमध्ये कदाचित युवा साहित्य अकादमीवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर सायन्स टेकमधील एक घटना आहे नागास्त्र वन. बघा, स्वदेशी बनावटीचे आत्मघाती ड्रोन नागास्त्र वन हे आता भारतीय लष्कराच्या भात्यामध्ये समाविष्ट झाले आहे. नागपूर स्थित कंपनी सोलर इंडस्ट्रीजच्या इकॉनॉमिक्स एक्सप्लोजिव्ह, उच्चार अवघड आहे, तुम्ही स्क्रीनवर सुद्धा बघू शकता, लिमिटेड युनिटने त्याची निर्मिती केली आहे. लष्कराने अशा प्रकारच्या 480 ड्रोनची ऑर्डर दिलेली आहे. आता ड्रोनची वैशिष्ट्ये काय आहेत बघा. सायलेंट मोडमध्ये 1200 मीटर उंचीवर हे ड्रोन उड्डाण करू शकते. 30 किलोमीटर मारक क्षमता आहे. 60 मिनिटापर्यंत हवेत राहू शकते. किलोग्राम पर्यंतची स्फोटके वाहून नेऊ शकते. 60 किलो, आता इथे किलोग्राम पर्यंतची स्फोटके वाहून नेऊ शकते. त्यानंतर लक्ष्यभेद न झाल्यास माघारी बोलवता येऊ शकते. लक्ष्यभेद न झाल्यास माघारी बोलवता येऊ शकते. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल 18व्या लोकसभेचे इलेक्शन झाल्यानंतर या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 14 पिकाच्या MFCमध्ये काय करण्यात आला? वाढ करण्यात आली. त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. बघा, 2024-25च्या खरीप हंगामासाठी धान्याकरिता किमान आधारभूत किमती 5.35% वाढवून प्रति क्विंटल 2300 रुपये केले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या 19 जूनच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 14 खरीप पिकाच्या, किती पिकाच्या? 14 खरीप पिकाच्या या आधारभूत किमती मंत्रिमंडळाच्या मंजूर केल्यात, त्या आपल्याला इथं पाहिजेत. आता ह्या प्रत्येकाचा मी उल्लेख करतो आणि त्यात किती वाढ झाली स्क्रीनवर सुद्धा दिलेलं आहे. आता हे तुम्ही म्हणताल सर एवढं डिटेल करायचं का? तर करावंच लागणार आहे. यापूर्वीच्या परीक्षेला यातली कोणतीही पिकं उचलतात, त्या पिकाचं नाव टाकतात, त्या साईडला त्या वर्षाचं हमी भाव टाकतात, किमान आधारभूत किंमत. त्याच्या खाली शेतकऱ्याचा माल विकत घ्यायचा नाही. किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? MSP म्हणजे काय? साध्या सोप्या भाषेत जी केंद्राने किंमत ठरवेल त्याच्या पुढे जो तो माल विकत घ्यायचा.
मग ती किंमत 24-25ची किती आहे, धान्य कोणते आणि वाढ किती झाली, 23-24ला किती होतं, हा एक आपल्याला भाग पाहायचा आहे. मुद्दामून हा भाग या ठिकाणी मी डिटेल टाकला कारण जोड्या जुळवा स्वरूपात याच्यापूर्वी प्रश्न आलेला आहे. आता तांदूळ सामान्य 2300 रुपये 24-25ला होता, 23-24ला किती होता, 2183 होता. आता वाढ किती झाली, 117 रुपयाची वाढ झाली. तांदूळ ए ग्रेडचा 2320 रुपये 2023-24ला किती होता, 2203 रुपये 117 रुपयाने वाढ झाली. ज्वारी 3371 24-25ला आहे, 23-24ला किती होती, 3225 वाढ झाली 196 रुपयाची. त्यानंतर बाजरी जी आहे ती 2625 रुपये, गेल्या वर्षी 2500 होती, वाढ 125 रुपयांनी झाली. रागी जी आहे 4290 ती या ठिकाणी 2023-24ला रागीचा भाव होता 3846, वाढ झाली 446. मका यावर्षी 2225, 2090 गेल्या वर्षी होता 135 न वाढ झाली. तूर 7550 गेल्या वर्षी 7000 होती, वाढ झाली 550 न. मूग 8682 गेल्या वर्षी 8558, वाढ झाली 124 न. उडीद 7400 गेल्या वर्षी 6950, वाढ झाली 450 रुपयानं. बेमूग 6783 गेल्या वर्षी 6377, वाढ झाली 406 रुपयानं. सूर्यफूल 7280 गेल्या वर्षी 6760, 520 रुपयाने वाढ झाली. सोयाबीन 4892 गेल्या वर्षी 4600, वाढ झाली 292 न. तीळ 9267 गेल्या वर्षी 8635 रुपये, वाढ झाली 632 न. रामतीळ 8717 या वर्षीचा भाव आहे, गेल्या वर्षीचा 7734, वाढ झाली 983 न. कापूस मध्यम धागा 7121, 6720 गेल्या वर्षी, वाढ झाली 501 रुपयानं. आणि कापूस लांब धागा 7521 गेल्या वर्षी 7020 रुपये आणि वाढ झाली 501 न. हा चार्ट पाठच करायचा कंपल्सरी, स्क्रीनवर आहे, तुम्ही स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता. व्यवस्थित या ठिकाणी हा पाठ करून सुद्धा जोड्या जुळवामध्ये विचारला जाऊ शकतो. मी बोलताना कदाचित फास्ट झाला असेल पण तुम्ही स्क्रीनशॉट मारून हा भाग व्यवस्थित लक्षात ठेवू शकता. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमधलं इगा स्विएतेकनं जी काही ही फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकलेली आहे, तर हिनं सलग 3 वेळा आणि एकूण 4 विजेतेपद मिळवलेत. 4 वेळा विजेते मिळवले. सर्वात युवा टेनिसपटू ठरली, वयवर्ष 23. स्विएतेकने फ्रेंच ओपन स्पर्धेतील 4थे व एकूण 5वे ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकलेलं आहे. 1968 नंतर कोणत्याही स्पर्धेचे सलग 3दा विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम करणारी स्विएतेक, मोनिका सेलेस 1992, 93, 94 आणि जस्टिन हेनन नंतरची 2005, 2006, 2007 ही महिला खेळाडू आहे. ह्या दोघी नंतरची फ्रेंच ओपन विजेतेपद वर्ष 20, 22, 23 आणि 24 चौथ्यांदा जिंकले. पण वरी सुद्धा आपण काय म्हणलं, इगा स्विएतेकचं 4 वेळ जिंकले. इगाचे ग्रँड स्लॅम स्पर्धेतील 5वे जेतेपद ठरले. 4 वेळा फ्रेंच आणि 2022 मध्ये अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा 4 असतात. 4 ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ज्या आहेत त्याच्यामध्ये 4 वेळा फ्रेंच जिंकली आणि 1 वेळा अमेरिकन जिंकलेले आहे. त्यानंतर पुरुष गटामध्ये कार्लोस अल्काराज हा स्पेनचा पुरुष गटाचा विजेता आहे. उपविजेता अलेक्झांडर ज्वेरेव जर्मनीचा. हार्ड कोर्ट, क्ले कोर्ट आणि ग्रास कोर्ट अशा तिन्ही टेनिस कोर्टवर ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावणारा 21 वर्ष अल्कराज हा सर्वात तरुण टेनिसपटू ठरला. अल्कराजने हे कारकिर्दीतील पहिले फ्रेंच ग्रँड स्लॅम विजेतेपद ठरले. यादी त्याने अमेरिकन ओपन 22ला जिंकली आणि विम्बल्डन 2023ला जिंकली होती. पुरुष गटाचा विजेता कोण आणि महिला गटाचा विजेता कोण हे दोनच बाब या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. आता विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा 2024 जी आहे, मुलीच्या विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद दिव्या देशमुख हिने बल्गेरियाच्या बोलोस्ला क्रिस्टोनाचा पराभव करून जिंकले. दिव्या देशमुख जी आहे हिने जी स्पर्धा जिंकली त्याबद्दल आपल्याला हे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ती या स्पर्धेत अपराजित राहिली. ही स्पर्धा गुजरातमधील गांधीनगर या ठिकाणी पार पडली. आता दिव्या देशमुख बद्दलची माहिती, ती मूळची नागपूरची आहे, महाराष्ट्रीयन आहे, त्यामुळे कदाचित त्यावर प्रश्न विचारला जाईल. 2022ला महिला बुद्धिबळ चॅम्पियन, 2023ला आशियाई महिला चॅम्पियन बनली. कोनोरी हम्पी, बघा इथं काय म्हणले, चुकून झालं, तिथे प्रिंट मिस्टेक आहे. कोनोरी हम्पी 2001, हरिका द्रोणवली 2008 आणि सौम्या स्वामीनाथन 2009. नंतर 20 वर्षाखालील चॅम्पियनशिपमध्ये विजेतेपद पटकावणारी दिव्या आता 4थी भारतीय महिला खेळाडू ठरलेली आहे. त्यानंतर निधन वार्तामध्ये रामोजी राव यांच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे. तुम्ही पर्यटनासाठी बऱ्याच वेळेस हैदराबादला रामोजी फिल्म सिटी बघायला गेले असाल तर त्या रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजीराव हे माध्यम क्षेत्रातील सर्वात मोठे नाव आहे. इनायडू माध्यम समूहाचे संस्थापक अध्यक्ष रामोजीराव यांचे 87व्या वर्षी 8 जून 2024 रोजी काय झालं, निधन झालं. रामोजी फिल्म सिटीची निर्मिती केली. रामोजी फिल्म सिटी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स
जगातील सर्वात मोठी फिल्म सिटी म्हणून गौरव केला. जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ हैदराबादमध्ये आहे. हा 2000 एकरपेक्षा जास्त आहे. एकाच वेळी 15 ते 20 चित्रपटाचे चित्रीकरण होऊ शकते. हा फिल्म सिटीमध्ये अनेक चित्रपटाचे चित्रीकरण झाले. बाहुबलीचं सुद्धा चित्रीकरण या ठिकाणी झालं आहे. आणि एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून भारतातलं या रामोजी फिल्म सिटीकडे पाहिलं जातं. ETV नेटवर्कची त्यांनी सुरुवात केली. रामोजीराव यांचं कार्य काय, उषा किरण मूव्हीची त्यांनी स्थापना केली. मयुरी फिल्म डिस्ट्रीब्युटर, मार्गदर्शित चिट फंड आणि डॉल्फिन हॉटेल्स यासारख्या विविध क्षेत्रात सेवा पुरविणाऱ्या आस्थापनाची त्यांनी सुरुवात केली. पद्मविभूषण सोहळ्याला मिळाला. इनाडू वर्तमानपत्राची त्यांनी स्थापना 1974ला केली. त्या हैदराबादमध्ये सर्वाधिक चालतं. सर्वाधिक खपाचे दैनिक इनाडू. 1969ला अन्नदाता हे मासिक सुरू केले. त्यांना रुपर्ट मर्डॉक ऑफ इंडिया या टोपण नावाने देखील काय केलं जातं, ओळखलं जातं. त्यानंतर विल्यम्स अँडर्सचं जे काय निधन झाले 7 जून 2024 रोजी वयाच्या 90व्या वर्षी, तो एक भाग पाहायचा आहे. आता हे कोण आहेत बघा. अपोलो 8चे अंतराळवीर असलेल्या विल्यम्स यांनी 1938मध्ये अंतराळातून निळ्या संगमरवरी सावलीच्या रूपात ग्रह दर्शवणारे म्हणजे बघा अवकाशातून उगवणाऱ्या पृथ्वीचे काढलेले छायाचित्र म्हणजे आर्थराईज छायाचित्र जगभरात प्रसिद्ध झाले होते. आर्थराईज छायाचित्र जगभरात जे काय प्रसिद्ध झाले होते कोणी, तर विल्यम अँडरसन, म्हणून यांची आपण निधन वार्ता कव्हर केली. अंतराळातून पृथ्वी किती नाजूक हे दाखविण्यासाठी जागतिक पर्यावरण चळवळीला चालना देण्याचे श्रेय या छायाचित्राला दिले जाते. अपोलो 8 शिवाय अँडर्स अपोलो 11 या मोहिमेचे बॅकअप पायलट होते. अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स स्पेस काउन्सिलचे कार्यकारी सेक्रेटरीपद त्यांनी भूषवले होते. RBIनं जे द्वैमासिक पतधोरण जाहीर केलेले आहे त्या संदर्भात आपल्याला माहिती बघायची. 7 जून 2024 रोजी RBIने या वर्षातलं पहिलं द्वैमासिक पतधोरण जे जाहीर केलंय त्या पतधोरणाची वैशिष्ट्य, आता पुढील पतधोरण 8 ऑगस्ट 2024ला जाहीर होणार आहे. मग रेपो दर 6.5% स्थिर, सलग 8व्यांदा रेपो दर 6.5% स्थिर ठेवण्यात आला. हे महत्त्वाचं वाक्य आहे. ह्या वैशिष्ट्यामधलं पतधोरणामधलं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य. फेब्रुवारी 2023मध्ये रेपो दरात शेवटची वाढ करण्यात आली होती. महागाई कमी करण्यासाठी अनुकूल पतधोरणावर भर. आर्थिक वर्ष 2025 साठी GDP वाढीचा अंदाज 7%वरून 7.2%वर. आर्थिक वर्ष 2025 साठी महागाईचा अंदाज 4.5%वर कायम. अन्नधान्याची महागाई अद्याप चिंतेची बाब. चालू खात्यावर तूट नियंत्रणात राहण्याची अपेक्षा आहे. परकीय चलनसाठी 31 मे 2024 रोजी $6.5 अब्ज नवा उच्चांक. मोठ्या ठेवीसाठी मर्यादा 2 कोटीवरून 3 कोटीवर. परकीय चलन व्यवस्थापन कायदा फेमा अंतर्गत निर्यात आणि आयातीचे नियमन सुधारण्याचे सुतोवाच. डिजिटल आर्थिक व्यवहारामधील धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्मची स्थापना करण्यात आली. फास्टॅग UPI लाईट वॉलेट NCMC मध्ये पैसे पुन्हा भरण्याच्या पेमेंटच्या मोडमध्ये देखील काय करण्यात आला आहे, समावेश करण्यात आलेला आहे. आता रेपो दर म्हणजे काय, वाणिज्यिक बँकांना आपल्या पतसंबंधी प्रासंगिक गरजा पूर्ण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून वेळोवेळी कर्ज घ्यावे लागते. या कर्जावर रिझर्व्ह बँकेकडून आकारला जाणारा दर म्हणजे रेपो दर. रिझर्व्ह बँका कर्ज देते त्याला काय म्हणलं जातं, रेपो दर म्हणलं जातं. या दरात वाढ झाल्यास बँकांनाही कर्जावरील व्याजदरात वाढ करावी लागते आणि त्याचा परिणाम एकूणच अर्थव्यवस्थेवर होतो. मग आता बघा सुरुवातीला मी काय म्हणतो, रेपो दर 5.6%वर स्थिर. इथं प्रश्न आहे RBIच्या द्वैमासिक पतधोरणात रेपो दर किती आहे, तर 6.5%वर स्थिर ठेवण्यात आलेला आहे. त्यानंतर जून 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना घडल्या त्या परीक्षेला जाता जाता मध्ये 1 लाईन 2 लाईन स्वरूपातल्या ज्या काही घटना आहेत त्या आपण पाहणार आहोत. बघा 1 जुलै 2024 पासून जे काही नवीन फौजदारी कायदे 3 आहेत, आता त्या कायद्यासंदर्भातले याच्यापूर्वी व्हिडिओमध्ये पण दिलेलं आहे, मी 6व्या आवृत्तीमध्ये पण दिलेलं आहे, त्यामुळे इथं काही डिटेल सांगत नाही. पण त्या संदर्भातलं एक नवीन ॲप विकसित केले. नवीन फौजदारी कायदे संबंधासाठी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने NCRBने संकलन हे नवीन विशेष ॲप तयार केलं आहे. तुम्हाला इथं प्रश्न येईल कोणतं नवीन विशेष ॲप केले, संकलन. 1 जुलै 2024 पासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू होणार आहेत त्या संदर्भातले ॲप आहे. त्यानंतर बघा भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला, बघा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची जी काही स्थापना केली त्याचं श्रेय दिलं जातं फ्रान्सचे त्यावेळेचे अध्यक्ष आणि आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. फ्रान्सा औलाद नावाचे ते अध्यक्ष फ्रान्सचे त्यावेळेचे आणि ही नरेंद्र मोदी, या दोघांच्या पुढाकारातून आंतरराष्ट्रीय सौर आघाडीची स्थापना झाली. तसे 119 सदस्य आहेत, पण पूर्णवेळ सदस्यत्व अधिकृतपणे मिळवलेले सदस्य जे आहेत ते आता 100 झालेले आहेत आणि 100वा सदस्य म्हणून पॅराग्वेने सहभाग घेतलेला आहे.
भारताचे पहिले ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्र गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. पी.टी. उषा ह्या आपल्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या ह्या पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या आणि त्यांच्या माध्यमातून तुम्ही बघितलं असेल जूनमध्ये या ठिकाणी ऑलिम्पिक अभ्यास आणि संशोधन केंद्र गुजरातमध्ये स्थापन करण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षामध्ये तोतेगिरीसह म्हणजे फसवेगिरीचा मुद्दा जो नीट जेईचा आपण तो बघितलं त्या दिवशी आजच्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये किंवा ह्या परीक्षेमध्ये जो काही गोंधळ झाला त्याच्यावर वॉच ठेवण्यासाठी तोतेगिरीवर अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. आता UPSC तसा वापर करण्यात येणार आहे. UPSC तसा वापर करणार आहे. केरळ राज्याचे केरळम असे नामांतर करण्यासाठीचा प्रस्ताव केरळच्या विधानसभेने एकमताने मंजूर केला. अद्याप त्यास अंतिम मान्यता संसदेने दिलेली नाही. संसदेने मान्यता दिल्यावरच ते नाव केरळम आहे. यांनी फक्त शिफारस केली. एखाद्या राज्याला शिफारस करण्याचा अधिकार आहे, नामांतर करण्याचा अधिकार नाहीये, तो संसदेला आहे. पण काय नाव केलं? केरळचं केरळमची शिफारस केलेली आहे. राज्यसभेचे सभागृह नेते JP नड्डाकडे आपण सुरुवातीलाच पाहिले. सामाजिक सांस्कृतिक वारसासाठी ओळखल्या जाणाऱ्या केरळमधील कोचिकोडला भारताचे पहिले युनेस्को सिटी ऑफ लिटरेचर म्हणून घोषित करण्यात आले. 21वी पशुगणना सप्टेंबर ते डिसेंबर 2024च्या दरम्यान होणार आहे. 1919 मध्ये या पशुगणनेला सुरुवात झाली. दर 5 वर्षांनी पशुगणना होते. पशुगणना करायची का? पशुगणनेच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या विकास योजना असतात त्या विकास योजनाला लागू करण्यासाठी या पशुगणनेचा काय होत असतो? वापर होत असतो. म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न येईल की 2024 मध्ये जी काही पशुगणना झाली ती कितव्या क्रमांकाची होणारी, कितव्या क्रमांकाची आहे? तर 21व्या क्रमांकाची. दर किती वर्षांनी होते? दर 5 वर्षांनी होते. आणि पशुगणना पहिली कधी झाली? तर 1919 मध्ये झाली. अलिबागचा खांदेरी किल्ला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यामध्ये खांदेरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला 1680 मध्ये बांधला होता. त्याला आता राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे. बिहार सरकारने मागासवर्गीय अतिमागासवर्ग अनुसूचित जाती जमाती याचे आरक्षण 50% वरून 65% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. या विधिमंडळाच्या निर्णयाला पाटणा उच्च न्यायालयाने काय केलंय? हा निर्णय रद्द केलेला आहे. तुम्हाला असाही प्रश्न येईल कुठल्या राज्याने तो निर्णय घेतला होता? तर बिहारनं. आणि तो कोणत्या उच्च न्यायालयाने रद्द केला? तर पाटणा उच्च न्यायालयानं तो रद्द केला आहे. 64व्या आंतरराष्ट्रीय मानीकरण संस्था परिषद बैठकीचे यजमानपद यदा भारताकडे 25 ते 27 जून 2024 या कालावधीत नवी दिल्ली या ठिकाणी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव PIP मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा प्रतिष्ठित सुवर्ण शंख पुरस्कार निष्ठा जैन कुणाचा? निष्ठा जैन यांनी दिग्दर्शित केला द गोल्डन थ्रेड या भारतीय माहितीपटाला प्रदान करण्यात आला. बघा, मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट जसा पुण्याचा आंतरराष्ट्रीय चित्रपट असतो PIP म्हणतो त्याला आपण, तसं मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट असतो त्याला MIP म्हणतो. त्यामध्ये सर्वोत्कृष्ट सुवर्ण शंख पुरस्कार जो जिंकलेला आहे तो निष्ठा जैन यांच्या द गोल्डन थ्रेड या माहितीपटाला. त्यानंतर 2024ची चॅम्पियन लीग फुटबॉल स्पर्धा स्पेनच्या फुटबॉल क्लब रियाल माद्रिदने बोरुशिया डायमंड क्लबला 2-0 असे हरवून जिंकली. रियाल माद्रिदने हे 15वे जेतेपद ठरलं. जगातील सर्वात उंच मतदान केंद्र ताशीगंग लोहसील हे काय हिमाचलमध्ये आहे. उंची 15,256 फूट आहे. महाराष्ट्रात होणार साहिवाल गाईचे हब. साहिवाल गाईच्या महाराष्ट्रात होणार आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या आधिपत्याखालील पुणे येथील कृषी महाविद्यालयात हा प्रकल्प सुरू करण्यात आला. संपूर्ण क्रांती घोषणेला 5 जून 2024 रोजी 50 वर्ष पूर्ण झाली. सुवर्ण महोत्सव 1974 मध्ये बिहारच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचार महागाई विरोधात आंदोलन सुरू केले होते. त्यावेळेस या संपूर्ण क्रांतीचं नेतृत्व कोणी केलं होतं? जयप्रकाश नारायण. त्यानंतर क्लॉडिया सेनबान मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. त्या 200 वर्षामध्ये प्रथमच मेक्सिकोच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या. तर ही देखील परीक्षेला जाता जाताची घटना जी आहे ती व्यवस्थित करून जायची, कारण त्या 200 वर्षाच्या या मेक्सिकोच्या इतिहासामध्ये पहिल्या महिला ठरल्या आहेत. भारतीय बॅडमिंटनपटू PV सिंधू आणि तंबाखू नियंत्रणासाठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. 31 मे हा जागतिक तंबाखू दिन. त्याची थीम आहे तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण. बघा, अशा आता पुस्तकात तर आपण सगळ्या थीम टाकू शकत नाही, तर मी काय करत असतो की वेगवेगळ्या PDF चालू घडामोडीच्या जे काय महत्त्वाच्या मला वाटतात त्या मी व्हायरल करत असतो. तुम्हाला जर त्या PDF फायदे असतील तर माझा मी नंबर देतो 9359558186 या नंबरवर तुम्ही हाय करायचं. मी परत एकदा नंबर सांगतो
9359558186 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करा. ज्या माझ्याकडे महत्त्वाच्या मी ज्या नवीन बनवतो किंवा जुन्या त्या PDF मी तुम्हाला टाकतो. याच्या आधी जर तुम्ही हाय केलं असेल तर परत हाय करण्याची गरज नाही. जुन्या व्हिडिओवाले ज्यांनी बघितले, जे नव्याने व्हिडिओ बघतात त्यांनी मला हाय करा. मी तुम्हाला काही ज्या महत्त्वाच्या फाईल आहेत ती मी टाकतो. केदार जाधवने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वन डे 73 सामने 1389 धावा, T20 मध्ये 9 सामने 122 धावा, प्रथम श्रेणीमध्ये 87 सामने 6100 धावा अशी केदार जाधवची क्रिकेट कारकीर्द आहे. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स सिडॉट या भारतीय सरकारच्या प्रमुख दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्राला संयुक्त राष्ट्राचा WSIS 2004 मोबाईल इनबिल्ट डिझायनर रिज्युलेन्स थ्रू सेल्स ब्रॉडकास्ट एमर्जन्सी अलर्टिंग श्रेणीतील प्रकल्पासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. निर्माते आशुतोष गोवारीकर यांना सेंट ट्रोपेज मेडलद्वारे सन्मानित करण्यात आले. सन्मानित होणारे ते पहिले भारतीय चित्रपट निर्माते ठरले. भारताची मिक्स्ड मार्शल आर्ट्स फायटर पूजा तोमरने इतिहास रचला. 30 वर्षे पूजा अल्टिमेट फायटिंग चॅम्पियनशिपमध्ये UFC जिंकणारी पहिली भारतीय फायटर ठरली. सायक्लोन या नावाने पूजा तोमर प्रसिद्ध आहे. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. तिने करिअरची सुरुवात विशूमध्ये केली. विशू हा खेळाचा प्रकार आहे. विशू खेळात तिने 5 राष्ट्रीय विजेतेपद पटकवले आहेत. आता इथं बघा काय म्हटलंय की पहिली भारतीय फायटर ठरली UFC मध्ये. या ठिकाणी तिने काय केलाय, इतिहास रचलाय. त्यामुळं पूजा तोमरचं यावर देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर संरक्षण आणि सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे पद असलेल्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी अजित डोवल यांची सलग 3ऱ्यांदा नियुक्ती केली परत मोदी सरकारनं. त्यानंतर जिमेक्स 2024 सागरी सराव. आता बघा युद्ध सराव जे असतात वेगवेगळ्या देशात पार पडलेले ते कोणत्या 2 देशात पार पडले असं विचारतात. त्यातला जिमेक्स 2024 सागरी सराव भारत आणि जपान कोणत्या 2 देशामध्ये, भारत आणि जपान या 2 देशांमध्ये जपानमध्ये पार पडला. या सरावाची 8वी आवृत्ती आहे. याच अनुषंगाने भारतीय नौदलाची स्वदेशी फ्रिगेट INS शिवालिक ही युद्धनौका जपानमधील योकोशुका येथे दाखल झाली आहे. बिल गेट्स जे आहेत यांचं आत्मचरित्र सोर्स कोड माय बिगिनिंग्स हे आत्मचरित्र आहे. सब लेफ्टनंट अनामिका B राजीव या भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट आहेत. बघा भारतीय नौदलाच्या पहिल्या महिला हेलिकॉप्टर पायलट B राजीव, अनामिका B राजीव. अश्विन जो आपला क्रिकेटपटू आहे याचा आत्मचरित्र आय हॅव द स्ट्रीट, म्हणजे इथं 2 आत्मचरित्र जूनमध्ये प्रकाशित झाले. बिल गेट्स यांचं सोर्स कोड माय बिगिनिंग बरोबर आहे आणि अश्विनचं आय हॅव द स्ट्रीट. त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेला रिस्क मॅनेजर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लंडनमधील सेंट्रल बँकिंग प्रकाशन संस्थेद्वारे हा पुरस्कार दिला जातो. जोखीम संस्कृती आणि जागरूकता सुधारण्याबाबत केलेल्या सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल हा रिझर्व्ह बँकेला जोखीम व्यवस्थापकाचा पुरस्कार देण्यात आला. केंद्र सरकारच्या चित्ता प्रकल्पातील कुनो राष्ट्रीय उद्यानानंतर आता गांधीनगर वन्यजीव अभयारण्य भारतातील चित्ताचा नवा अधिवास असणार आहे. मध्य प्रदेश सरकारने या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची तयारी पूर्ण केल्याचे जाहीर केले आहे. बघा 18व्या लोकसभेच्या हंगामी खासदाराची सुरुवातीलाच मी माहिती दिली ते भाग इथं आहे. त्यानंतर राज्य दहशतवाद विरोधी पथकाच्या प्रमुखपदी ज्येष्ठ IPS अधिकारी नवल बजाज यांची नेमणूक केली. ATSचे प्रमुख कोण? नवल बजाज. फिनलँड येथे झालेल्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले. नीरजने 85.97 मीटर भालाफेक केली. 2024च्या 10व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य समारंभ 21 जून 2024 रोजी श्रीनगर या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला. कारण की या दिवशी योग दिन साजरा करावा असं संयुक्त राष्ट्र संघटनेला भारत सरकारने नरेंद्र मोदी सरकारने सांगितलं होतं आणि या ठिकाणी 10 वर्षापूर्वी संयुक्त राष्ट्र संघटनेनं तो योग दिन साजरा करायला सुरुवात केली. यावर्षी तो 10वा होता आणि या योग दिनाची यावर्षीच थीम काय होती? स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. तुम्हाला इथं प्रश्न येईल 2024च्या योग दिनाची थीम काय? तर स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. इस्रोने 2024च्या योगा दिनानिमित्त योगा फॉर स्पेस अर्थात अंतराळासाठी योग या अनोख्या उपक्रमाचे देखील आयोजन केले होते. नुकतीच थायलंड देशाने समलैंगिक विवाहाला काय केली? मान्यता दिली. तुम्हाला इथं असा प्रश्न येईल खालीलपैकी कोणत्या देशाने जून 2024 मध्ये समलैंगिक विवाहास मान्यता दिली? तर थायलंड देशाने. भारतीय लष्कराने प्रथम जवान आणि त्यांच्या कुटुंबासाठी स्किन बँक सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या गरिबी निर्देशांकात नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रातल्या जिल्ह्यामध्ये नंदुरबार हा सर्वात गरीब जिल्हा प्रथम स्थानावर आहे. 33.17% नागरिक इथं गरिबी जीवन जगत आहेत. त्यानंतर युनायटेड नेशनच्या निर्वासित एजन्सीने ब्रिटिश अभिनेता थिओ जेम्सला जागतिक सदिच्छा दूत म्हणून नेमलेला आहे. त्यानंतर इतिहासतज्ञ व लेखक PT नायर यांचे जून 2024 मध्ये निधन झाले.
ए हिस्ट्री ऑफ कलकत्ता स्ट्रीट हे पुस्तक नायर यांचे लोकप्रिय, अनेक पुस्तक लिहिली, पण ए हिस्ट्री ऑफ कलकत्ता स्ट्रीट हे पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर कोण आहे? तर देविका आहे. जागतिक आर्थिक मंचाने जाहीर केलेल्या ऊर्जा संक्रमण निर्देशांकात भारताला 63वे स्थान मिळाले. कितवे स्थान मिळाले? 63वे. काँग्रेसचे नेते या 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचं काय एक व्यक्ती आहेत राहुल गांधी. ते 2 लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. तर केरळमधील वायनाड मतदारसंघातील त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि उत्तर प्रदेशमधील रायबरेलीतील खासदार ते कायम राहणार आहेत. त्यांनी रायबरेलीचं खासदारपद स्वीकारलेलं आहे. एकमेव व्यक्ती आहेत राहुल गांधी की 2 मतदारसंघातून निवडून आले 543 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो, जून 2024 मध्ये ज्या महत्त्वपूर्ण घटना आहेत त्या सर्व घटनाचा मी या ठिकाणी परीक्षाभिमुख पद्धतीने आढावा घेतलेला आहे. यापूर्वीच्या सर्व व्हिडिओला म्हणजे जवळजवळ आता 2.5 वर्ष झालं मंथली करंट अफेअरची सिरीज सुरू आहे. या सिरीजला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला. जानेवारीच्या व्हिडिओला, जानेवारी 2023चा जो काय व्हिडिओ आहे त्याला तर विद्यार्थी मित्रांनो जवळजवळ 5 लाख व्ह्यूज आहेत. स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये सर्वाधिक व्ह्यूज त्या व्हिडिओला मिळाले आहेत. आणि इतर सगळे व्हिडिओ देखील तुम्ही जर बघितले तर लाख, 2 लाख, 1.5 लाख या रेंजमध्ये आहेत. असाच तुम्ही प्रतिसाद द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि मी प्रत्येक वेळेस जो आव्हान करतो ते आव्हान यावेळेस तुम्हाला करतो की तुम्ही कोणत्या ठिकाणून व्हिडिओ पाहता ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकायचे की जेणेकरून आम्हाला अंदाज येईल की मुलं कुठल्या ठिकाणून पाहतात काय. त्यामुळं तुमच्या पुस्तकाच्या ऑर्डरला सुद्धा तुम्हाला मी घरपोचचा जो काही नंबर दिला आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकायचं. आणि 86 59 93 34 4 या नंबरवर घरपोच आवृत्तीसाठी ही सामायिक आवृत्ती अतिशय येणारी राज्यसेवेची परीक्षा असेल, कंबाईनची परीक्षा असेल, तुमची पोलीस भरतीची परीक्षा असेल, बँकिंगच्या परीक्षा असतील, कोणत्याही परीक्षा असतील यासाठी ही अतिशय उपयुक्त असणारी आवृत्ती आहे. ती तुम्ही आवर्जून घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठनं पाहता, हा व्हिडिओ जूनचा कसा वाटला किंवा तुमच्या काही आणखीन सजेशन असतील तर निश्चित मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, राज्यसेवा परीक्षा 2025 अर्थात आयोगाचा डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णनात्मक किंवा दीर्घोत्तरी पॅटर्न आणि या पॅटर्ननुसार महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी सुरू केली. तुम्ही ही तयारी सुरू केली आहे का? आणि मग ही जर तयारी तुम्ही सुरू केलेली नसेल आणि तुमच्या मनामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न असतील, उदाहरणार्थ हा नवीन पॅटर्न नेमका काय आहे, ज्याला नवी राज्यसेवा असं आपण म्हणतोय, ती नवी राज्यसेवा त्यातली पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत या टप्प्यांवरती कोणकोणत्या स्वरूपाचे बदल झालेत, या परीक्षेची तयारी करत असताना आपली अभ्यासाची रणनीती कशा पद्धतीने असायला पाहिजे, नवीन जीएसचे जे काही टॉपिक्स आहे ज्यामध्ये इथिक्स सारखा विषय असेल, इंडियन सोसायटी सारखा विषय असेल, याची तयारी कशा पद्धतीने करायला पाहिजे, वैकल्पिक विषयाची निवड आणि त्याची तयारी कशी करावी, करंट अफेअर्सचे बदललेले जे डायमेन्शन्स आहेत त्या बदललेल्या डायमेन्शन्समध्ये करंट अफेअरची तयारी आपण कशा पद्धतीने करायला हवी आणि ओव्हरऑल एकूणच या तयारीच्या संदर्भात संदर्भ साहित्याचा वापर विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने करायला हवा, अशा अनेक प्रकारच्या शंका, अनेक प्रकारचे प्रश्न हे तुमच्या मनामध्ये नक्कीच असतील. आणि मग याचाच विचार करून 1 जुलैपासून ते 7 जुलै या कालावधीमध्ये एका वेबिनारची मालिका द युनिक अकॅडमी लॉन्च करते. नवी राज्यसेवा परीक्षा समजून घेताना ज्यामध्ये पूर्व परीक्षेपासून मुलाखतीपर्यंतच्या विविध टप्प्यांच्या संदर्भातलं मार्गदर्शन या कार्यशाळेद्वारे प्राप्त होईल. सोबतच 1 जुलैपासून द युनिक अकॅडमीची 1 इयर इंटिग्रेटेड बॅच सायंकाळी 5 ते 7 या वेळेमध्ये सुरू होते. हे वेबिनार याच इंटिग्रेटेड बॅचचा एक महत्त्वपूर्ण पार्ट आहे. आणि दुसऱ्या बाजूला ज्या विद्यार्थ्यांना मॉर्निंग सेशनमध्ये अटेंड लेक्चर्स करायचे आहेत त्यांच्यासाठी 15 जुलैपासून सकाळी 8 ते 10 या वेळेमध्ये मॉर्निंग बॅच देखील सुरू होते. म्हणजे 1 जुलैपासून इव्हिनिंग बॅच आणि 15 जुलैपासून मॉर्निंग बॅच अशा 2 बॅचेस येणाऱ्या जुलै महिन्यामध्ये द युनिक अकॅडमी लॉन्च करते. जो अभ्यास तुम्ही सर्वजण करताय, जी तयारी तुम्ही सर्वजण करताय, या तयारीमध्ये या बॅचेसचा निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. हे लेक्चर्स तुम्ही ऑफलाईन किंवा ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात अटेंड करू शकता. ऑफलाईन स्वरूपात जर हे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायचे असतील तर द युनिक अकॅडमीचा MPSC ऑफलाईन कॅम्पस आणि त्याचा ॲड्रेस स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळेल. ऑनलाईन स्वरूपात जर हे लेक्चर्स तुम्हाला अटेंड करायचे असतील तर द युनिक अकॅडमीचं अँड्रॉइड किंवा iOS ॲप तुमच्या मोबाईलमध्ये आजच इन्स्टॉल करा. त्या ॲपद्वारे रजिस्टर करा आणि हे लेक्चर्स तुम्ही ऑनलाईन स्वरूपात देखील अटेंड करू शकता. तुमचे इतर कोणत्याही स्वरूपाचे प्रश्न असतील, शंका असतील, तुम्हाला काही डाऊट्स असतील तर स्क्रीनवर दिलेला जो संपर्क क्रमांक आहे विच इज 8929920917 या क्रमांकावरती संपर्क साधा किंवा www.theunicacademy.co.in या आमच्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका. महाराष्ट्रातील सर्वोत्तम मार्गदर्शक आणि यशाची दैदिप्यमान परंपरा असलेल्या द युनिक अकॅडमीचे
हे डेमो लेक्चर्स और फ्री लेक्चर्स और वेबिनार सीरीज अटेंड करायला विसरू नका. महाराष्ट्र अराजपत्रित सेवा ग्रुप बी आणि ग्रुप सी यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर द युनिक अकॅडमीच्या नवीन बॅचेस आपण सुरू करीत आहोत. पुढील बॅच आहे 8 जुलैपासून. या पुढील बॅचेसचं शेड्यूल तुम्ही आमच्या ॲपवरून बघू शकतात. या बॅचेस आपल्या 6 महिने कालावधीच्या असतील. दररोज 2 ते 4 तास या बॅचेसचं अभ्यासक्रम शिकवला जातो. यामध्ये आपल्याला तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापक वर्ग असतील. यासोबतच उत्तम दर्जाचं प्रिंटेड अभ्यास साहित्य आपल्याला मिळेल. यासोबत नियमित सराव चाचण्या, प्रश्नसंग्रह यांचा सुद्धा समावेश या बॅचमध्ये आहे. डिजिटल सुविधांनी सुसज्ज असा वर्ग आहे. यासोबत संपूर्ण पूर्व मुख्य मुलाखत हे मार्गदर्शन आपल्याला एकाच कॅम्पसमध्ये केलं जाईल आणि तेही तज्ज्ञ अनुभवी प्राध्यापकांकडून. यासोबत मित्रमैत्रिणींनो, या बॅचमध्ये सामान्य विज्ञान, गणित, इंग्रजी, मराठी यासारख्या विषयांसोबतच पारंपरिक विषयांचं सुद्धा अतिशय सविस्तर अध्यापन केले जातं आणि विद्यार्थीप्रिय असलेली ही बॅच तुम्ही सुद्धा जॉईन करू शकतात. 8 जुलैपासून नवी बॅच सुरू होते. यापुढील बॅचचं अधिक माहिती तुम्ही आमच्या ॲपवरून घेऊ शकतात. यासोबतच आमच्या काउन्सिलर्सला तुम्ही संपर्क करू शकतात खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून. धन्यवाद.